नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे पुष्पास किचन। तर मैत्रिणींनो, आज आपण एकदम बेकरी स्टाईल परफेक्ट असा बटरस्कॉच फ्लेवरमध्ये 1 किलोचा केक बनवून कसा रेडी करायचा ते बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघू शकता, केक बनवण्यासाठी लागणारी जी क्रीम आहे ती मी इथे रेडी करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी जो लागणारा स्पंज आहे तो सुद्धा बटरस्कॉच फ्लेवरमध्ये मी इथे बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या लेयर्स सुद्धा कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करूया। व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी अगोदरच तयारी करून घेतलेली आहे। तर आता आपण 1 किलोचा बेस घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून जी आपली पहिली लेयर आहे ती मी इथे सेट करून घेतलेली आहे। सोबतच बटरस्कॉच क्रश थोडंसं पाण्यामध्ये टाकून जी लेयर आहे त्याचं सोकिंग सुद्धा करून घेतलेलं आहे। तर आता बघू शकता, पायपिंग बॅगमध्ये मी थोडीशी क्रीम भरून घेतलेली आहे आणि क्रीमची जी लेयर आहे ती या बेसवरती आता आपल्याला लावून घ्यायची आहे। तर सगळीकडे मी क्रीम एकसारखी लावून घेतलेली आहे। पॅलेट नाईफच्या मदतीने आता सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे। तर आपली केक बनवण्यासाठी लागणारी जी क्रीम आहे ती एकदम परफेक्ट अशी बनली पाहिजे। एकदम स्मूथ अशी क्रीम आपल्याला केक बनवण्यासाठी लागत असते। तर त्याच्यावरती मी थोडंसं जे बटरस्कॉच फ्लेवरमध्ये क्रश येतं ते टाकून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला थोडेसे कॅरमल क्रंच आहेत ते टाकून घ्यायचे आहेत। तर सगळीकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत। याने केकची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते। तर इकडे बघू शकता, सगळीकडे जे कॅरमल क्रंच आहेत ते टाकून झालेले आहेत। तर मी केकच्या लेयर्स कट करताना एक लेयर थोडीशी कट झाली होती, तर त्याने काहीही प्रॉब्लेम येत नाही। केक आपण फक्त व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि जी आपली कट झालेली लेयर आहे ती सुद्धा केकमध्ये छान अशी सेट होते। तर दुसरी लेयर जी आहे ती सुद्धा आता आपण इथे सेट करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं सोकिंग करून जी क्रीमची लेयर आहे ती सुद्धा आपण याच्यावरती दिलेली आहे आणि त्याला सुद्धा आता सगळीकडे आपण स्प्रेड करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बेकिंगचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला आणि शिकायला सुद्धा भेटणार आहेत। तर इकडे बघू शकता, दोनही लेयर्स छान अशा सेट करून झालेल्या आहेत। तर थोडी थोडी क्रीम घेऊन मी साईडला लावून घेतलेली आहे। याने काय होतं, आपल्या केकची जी लेवल आहे ती एकसारखी होते आणि केक आपला एकदम फिनिशिंगमध्ये बनवून रेडी होतो। तर केक बनवताना खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर इथे बघू शकता, दोन्ही लेयर्स अशा व्यवस्थित सेट करून झालेले आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं जे बटरस्कॉच क्रश आहे ते मी टाकून घेतलेलं आहे। कॅरमल क्रंचसुद्धा आता टाकून घेतलेले आहेत आणि आपली जी महत्त्वाची वरची जी लेयर असते ती आपण व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आणि ती थोडीशी ओलसर असते म्हणून त्याला थोडंसं आपण सोकिंग कमी करायचं आहे। तर इकडे बघू शकता, जी तळातली लेयर असते तीच आपण वरती सेट करायची आहे। याने काय होतं, आपण केकचं जेव्हा फिनिशिंग करतो त्यावेळी केकचं फिनिशिंग जे आहे ते खूप छान येतं। तर इकडे बघू शकता, थोडीशी क्रीम टाकून मी सगळीकडे आता स्प्रेड करून घेतलेली आहे आणि यालाच क्रम कोटिंगसुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीने आपण केकला सगळीकडे आता क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे। थोडंसं मी इथे स्क्रॅपरसुद्धा फिरवून घेतलेलं आहे। याने एकसारखं क्रम कोटिंग होतं आणि जे क्रम्स आहेत ते व्यवस्थित सेट होतात। तर थोडा वेळासाठी आपण एक 10 मिनिटे फ्रीजमध्ये हा केक ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला याचं जे फायनल आयसिंग आहे ते करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, केक आपण फ्रीजमध्ये ठेवायच्या अगोदर टिश्यू पेपरने सगळीकडे क्लीन करून घ्यायचं आहे। तर आता आपण जे फायनल आयसिंग आहे ते केकचं करून घेणार आहोत। तर इथे मी पीच कलरमध्ये थोडीशी क्रीम बनवून घेतलेली आहे आणि ती पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि आपण या केकचं जे आहे ते आता आयसिंग करणार आहोत। तर इकडे बघू शकता, पायपिंग बॅगने सगळीकडे एकसारखी क्रीम लागली जाते आणि केकचा आपण जेव्हा फिनिशिंग करतो त्यावेळी जास्त काही एक्स्ट्राची क्रीम काढावी लागत नाही। तर इकडे बघू शकता, वरच्या भागाला सुद्धा आता आपण सगळीकडे जी क्रीम आहे ती लावून घेणार आहोत। मैत्रिणींनो, ज्यांना ज्यांना बेकिंगमध्ये
आवड आहे तर त्यांनी आपल्या चॅनेलला भेट द्या आणि नवनवीन रेसिपीज केकच्या आणि भरपूर अशा ट्रिक्स सोप्या पद्धतीने केक रेसिपीज पाहायला आणि शिकायला सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत। तर बघू शकता सगळीकडे जी क्रीम आहे ती मी इथे लावून घेतलेली आहे। आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे जी क्रीम आहे ती आता स्प्रेड करून घेणार आहोत। तर खालच्या बाजूला सुद्धा आपण सेम अशीच क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे, बघू शकता। तर याच्यानंतर आपण स्क्रॅपरच्या मदतीने छान असं याचं फिनिशिंग करणार आहोत। तर बघू शकता आपण पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे आपल्याला केकची जास्त क्रीमसुद्धा काढायची गरज पडलेली नाही आणि पटकन असं फिनिशिंगसुद्धा या केकचा आपण करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पायपिंग बॅगचा वापर करून केकवरती क्रीम जी आहे ती लावून घेऊ शकता। तर इकडे आता पॅलेट नाईफनी सगळी क्रीम काढून व्यवस्थित असं आपण फिनिशिंग द्यायचं आहे। तर पॅलेट नाईफच्या मदतीने आपण वरच्या बाजूला छान अशी बेकरी स्टाईल न्यू डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे, बघू शकता। खूप सोपी आहे, हलक्या हाताने फक्त पॅलेट नाईफ आपल्याला एका ठिकाणी स्टेबल करायचं आहे आणि याच्यानंतर स्क्रॅपरच्या मदतीने सुद्धा साईडला डिझाईन मी इथे बनवून घेतलेली आहे, ती सुद्धा खूप सुंदर अशी बनलेली आहे, बघू शकता। आता आपण थोडेसे डॉट डॉट देऊन या केकची जी बॉर्डर आहे ती अगोदर बनवून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता अशा पद्धतीचे डॉट डॉट मी इथे दिलेले आहेत। ही जी बॉर्डर आहे ती या केकला खूप छान अशी दिसते। तर इकडे बघू शकता बॉर्डर बनवून आता झालेली आहे। आता आपण या केकवरती बटरफ्लायचं डेकोरेशन करणार आहोत। तर इकडे बघू शकता जिथे केकचं मटेरियल भेटतं तिथं अशा प्रकारच्या रेडीमेड बटरफ्लायज आपल्याला भेटून जातात। तर यामध्ये ॲडिबलसुद्धा भेटतात ज्या शुगरपासून बनलेल्या असतात। या शुगरपासून नाही बनलेल्या तर त्या वेगळ्या असतात आणि या वेगळ्या असतात। तर इकडे बघू शकता सगळीकडे मी बटरफ्लाय लावून घेतलेले आहेत आणि आता आपण शुगर बॉल्स असतात त्याने सुद्धा डेकोरेशन करणार आहोत। तर इकडे बघू शकता बटरफ्लाय सगळीकडे लावून झालेले आहेत आणि व्हाईट कलरचे जे मोठ्या आकाराचे शुगर बॉल्स असतात ते आता आपण याच्यावरती लावून घेऊयात। याने सुद्धा आपल्या केकचा जो लुक आहे तो किती उठून दिसतोय, बघू शकता। अशा पद्धतीचे भरपूर कलर्समध्ये सुद्धा शुगर बॉल्स भेटून जातात। तर अशा पद्धतीचं डेकोरेशन करण्यासाठी कस्टमरवर डिपेंड आहे, त्यांनी जशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे तशाच पद्धतीनं आपल्याला केक बनवून रेडी करून द्यायचा असतो। तर इकडे मी छोटे छोटे जे शुगर बॉल्स आहेत ते सुद्धा सगळीकडे टाकून घेतलेले आहेत, बघू शकता। वरती सुद्धा मी थोडेसे टाकून घेणार आहे आणि याच्यावरती थोडीशी अजून शाईन येण्यासाठी आपण जो ॲडिबल गोल्डन लीफचा वापर करणार आहोत। तर बघू शकता याने सुद्धा खूप छान असा केकला लुक येतो। या केकवरती थोडंसं मी सिल्वर कलरमध्ये जो डस्ट असतो तो सिल्वर डस्टसुद्धा स्प्रे करून घेणार आहे। तर केकचा जो लुक आहे तो फायनली तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे आणि हा आपला परफेक्ट असा 1 किलो बटरस्कॉच फ्लेवरमध्ये केक बनवून रेडी झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।